नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत आळूच्या वड्या. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आळूची पानं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही मिळून घेतोय आपण. त्यामुळे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. बेसन, तांदळाचं पीठ, धने जिरे पावडर, कोथिंबीर, इथे मी तीळ भरपूर घेतले आहे त्याने चव चांगली येते, आणि मीठ. हे आहे चिंच गुळाचं पाणी. सगळ्यात आधी आपण आळूच्या पानांची देठं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. सर्व पानांच्या शिरा एक एक करून आपण अशा काढून घ्यायच्या आहेत या अशा पद्धतीने. शिरा काढल्याने जेव्हा आळूची वडी बनते तेव्हा आपल्या तोंडामध्ये कचकच असं लागत नाही, आणि थोडंसं असं लाटून घेतल्यानंतर पान फोल्ड करायला पण सोपं जातं. सर्व पानं मी अशी लाटून घेतली आहेत बघा. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपण करून घ्यायची आहे. आता एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत. तांदळाचं पीठ, तीळ, धने जिरे पावडर, लाल तिखट, मीठ, आणि आता आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट केली आहे ती सुद्धा आपण यामध्ये ऍड करतोय. आता आपण जे चिंच गुळाचं पाणी केलं आहे त्याच पाण्याने हे एकत्र भिजवून घेऊयात या अशा पद्धतीने. चिंचगुळाचं पाणी कमी पडलं तर आपण साधं पाणी सुद्धा वापरू शकतो, पण माझ्याकडे पाणी जास्त आहे म्हणून याच पाण्यात मी हे सर्व मिश्रण भिजवत आहे. हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण पानाला हे व्यवस्थित लावता येईल. जसं भजीला आपण पीठ भिजवतो त्या स्ट्रक्चरमध्ये हे भिजवून घ्यायचं आहे. माझी हळद मिस झाली होती म्हणून मी हळद आत्ता टाकते. हे आहे माझं उकडीचं पात्र. हे आहे स्टीम साठी, आणि खालच्या भांड्यामध्ये असं पाणी घालणार आहोत. पाणी उकळत ठेवून आता ह्या भांड्याला वरती तेल लावून घेतोय, जेणेकरून आपली वडी चिकटणार नाही. आता मी पानाला हे सर्व मिश्रण लावून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण दुसरं पान याच्या उलट ठेवणार आहोत आणि त्यावरही पूर्ण मिश्रण लावून घेणार आहोत. हे अशा प्रकारे. मी जेव्हा आळूची वडी बनवते तेव्हा एकमेकावर अशी 4-5 पानं ऍड करते. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपली वडी पूर्ण तयार होते आणि आपण जेव्हा ती वडी कापतो तेव्हा त्याला खूप छान असे लेयर दिसतात. मी ज्या प्रकारे पानांची मांडणी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच छान होते. हे टाकलं आहे मी शेवटचं पान. मी एका वेळेला 4 पानं घेतली आहेत. 4-4 पानांचे असे मी 2 रोल बनवणार आहे. हे बघा. आळूची वडी बनवताना काही जणींचे आळूच्या पानातून सर्व मिश्रण बाहेर येतं, त्यामुळे आळूच्या पानाची घडी ही कशी घालायची हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे बघा, चारी बाजूनी थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून आपण जो मसाला मध्ये भरला आहे तो बाहेर येऊ नये, आणि अलगद अलगद असं रोल करत जायचंय. अशा पद्धतीने केलात तर वडीतून मसाला अजिबात बाहेर येणार नाही. पुढच्या पानांची टोकं आधीच दुमडून घ्यायची आणि त्याला थोडासा मसाला लावून घ्यायचा, आणि अशा पद्धतीनं आपला रोल पूर्ण करून घ्यायचा. आपला रोल तयार आहे. आता राहिलेला मसाला हा वडीच्या दोन्ही साईडनी आतमध्ये भरून घ्यायचा, म्हणजे वडी आतमध्ये पोकळ राहत नाही. हे बघा अशा पद्धतीने.
आता आपण स्टीमर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. पाणी आधीच उकळत ठेवलं होतं, त्यामुळे स्टीम लवकर होईल. हे बघा, वडीला मस्त स्टीम मिळत आहे आतून. वडी शिजली की नाही बघण्यासाठी मी इथे स्टिकचा वापर करते. आपली वडी तयार आहे. आपण उतरवून घेऊया. रोल थोडासा थंड झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आपण पानं ज्या पद्धतीने मांडली होती त्यामुळे वडीला खूप छान अशा लेअर आल्या आहेत आणि ती खूप छानही शिजली आहे. तुम्ही बघू शकता. काही लोकांना अशाच कच्च्या वड्या खायला आवडतं आणि काही जण फ्राय करून खातात. मी घरात दोन्ही प्रकारचे बनवते. आता आपण थोड्या कच्च्या बाजूला ठेवून थोड्या फ्राय करून घेणार आहोत. तर फ्राय कशा करायच्या त्याही मी तुम्हाला दाखवते. पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडीशी राई टाकायची आहे. काही जण याला मोहरी असंही म्हणतात. मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या वड्या एकसारख्या पसरायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी खरपूस अशा मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत. काही जण वड्या तळूनही घेतात, पण तळल्यामुळे वडीमध्ये खूप जास्त तेल राहतं आणि शालो फ्राय केल्यामुळे वडी एकदम क्रंची आणि क्रिस्पी मस्त होते. या पद्धतीने नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आळूची वडी आता तयार आहे. या आहेत दोन्ही प्रकारच्या वड्या. ही आहे कच्ची आणि ही आहे फ्राय केलेली. अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात. वाव, मस्त. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन रेसिपीसह. बाय.